तुमच्या सगळ्यांना नमस्कार आणि आजचा ब्लॉग खूप इम्पॉर्टंट आहे गाईस. इम्पॉर्टंट म्हणजे का का बरं माहिती आहे का गाईस? आज मला ब्लॉग अपलोड करायचा होता. जे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की उद्या काय आहे. उद्या झाला आहे, पण ब्लॉग अपलोड झाला नाही आहे. सो ब्लॉग एवढा मोठा आहे ना गाईस, मलाच कळत नाही की आता काय करू. नाही अपलोड केला तर काय होणार माहिती आहे गाईस? गॅप पडणार. मी डेली ब्लॉग करतो, सो गॅप नाही पडायला पाहिजे म्हणून मी हा ब्लॉग बनवत आहे. आणि याचं तुम्हाला कष्ट तुम्हाला कुठे दिसणार माहिती आहे? बघा इथं. आता काय सांगू गाईस तुम्हाला की ब्लॉग एवढा मोठा आहे ना, खूप म्हणजे खूप मोठा आहे. आणि जेव्हा तुम्ही बघणार ना, सो कमेंट करून तुम्ही नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला ब्लॉग. आता एवढं काम आहे ना मला, तुम्हाला सांगू पण नाही शकतो गाईस, एवढं काम आहे. आता मलाच कळलं ना की मी कधी झोपणार. आणि आता वाजले गाईस 10:30. ऑफिसहून आलो आम्ही, ताई वगैरे मी आलो आहे ऑफिसहून. पण माझं काम काही झालं नाही. आत्ता चालू होणार मेन महत्त्वाचं काम. आणि फोनमध्ये स्टोरेज पण नाही आहे. मलाच कळेना आता काय करू. माझे म्हणजे व्हिडिओज वगैरे कुठे टाकू. लॅपटॉपमध्ये पण पूर्ण झाला आहे. आता काय करायचं, स्टोरेजच फुल झालं आहे. सो तेच कामच चालू आहे गाईस, काहीच कळेना काय करायचं. आणि गाईस रोहित आहे बघा, इथे बसली आहे. लाईट करू का बंद? ठीक आहे ठीक आहे बाबा, तुझी इच्छा पूर्ण करतो. लाईट बंद करून देतो. चलो चलो इधर. काम चालू करायचं आहे गाईस. माझं जेवण पण नाही झालं आहे. सो सगळ्यात पहिले तर काही नाही गाईस, थोडं तुमच्याशी बोलतो. आणि छोटासा ब्लॉग आहे गाईस. का छोटासा ब्लॉग आहे गाईस. याचं रिझन हे आहे की गॅप नाही पडायला पाहिजे ब्लॉगमध्ये. सो त्यामुळे मला काही पण करून अपलोड करायचं आहे. सो मला वाटलं की नाही यार, गॅप नाही पडायला पाहिजे म्हणून मी एक ब्लॉग बनवला. म्हणजे की हा वाला गाईस, याला पण थोडंसं छोटंसं प्रेम द्या. आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग. ची रात्र काय पूर्णच काढावं लागेल मला ब्लॉगसाठी? काय वाटते तुम्हाला? 10:30 तर वाजले. मला तर असं वाटते की आजची पूर्ण अख्खी रात्र जाणार ब्लॉग करायसाठी. मला तर तेच वाटत आहे. त्याच्यावरून फोनमध्ये स्टोरेज पण नाही आहे काहीच. काय यार, कधी येणार आपल्याशी मोठा फोन? येणार लवकरच लवकर. तुमचं प्रेम तसंच राहू द्या प्लीज. ते म्हणत असेल की काय का बरं आज असं करत आहे, पागल झालाय का? पागल नाही गाईस, ते जे काही करतोय तुमच्यासाठीच करते गाईस. की आता एवढं काही चालू आहे, ते ब्लॉग बद्दलच चालू आहे एवढं काही. त्याचं तर ब्लॉग करायचं आहे. तेच काय करू काही समजत नाही गाईस. आणि ब्लॉग खूप मोठा आहे गाईस. आणि ब्लॉग मध्ये सरप्राईज आहे गाईस तुमच्यासाठी. सरप्राईज पण आहे आणि थोडं म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती. आता मनातून निघत आहे की तुम्हाला सांगायचं, पण सांगणार नाही मी. सांगायचं नाही मला. का बरं की खूप मोठा ब्लॉग आहे आणि तुमच्यासाठी खूप स्पेशल ब्लॉग आहे. सो कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं तुम्ही की उद्या काय आहे. उद्या म्हणजे आज. ते झालाय, तो दिवस झाला आहे, पण तो अपलोड नाही केलाय. कारण मी स्टार्टिंगला पण सांगितलं की हा दिवस झाला आहे. तुम्हाला परत सांगत आहे मी की हा दिवस झाला आहे, पण अपलोड झाला नाही आहे. लवकरच अपलोड होणार, फक्त मला थोडासा वेळ द्या गाईस. सो तुम्हाला पण दिसायला म्हणजे बघायला चांगला वाटेल ब्लॉग. आणि मला पण चांगलं वाटेल की हा मी ब्लॉग चांगला केलाय म्हणून. सो तेच गाईस, म्हणून मी असा छोटासा 3-4 मिनिटाचा ब्लॉग बनवलाय. ते तुमच्यासाठी की तुमच्या सांगायसाठी की तुमच्यासाठीच चालू आहे जे काही चालू आहे काम. तेच फोनमध्ये, आपल्या फोनमध्ये तर स्टोरेज खूप खूप फुल झालं आहे. आपल्या लॅपटॉपमध्ये पण खूप फुल झालं आहे. करायचं तर काय करायचं, होणार. तुमचं प्रेम असंच राहू द्या. होणार लवकरात लवकर आपलं काम. येणार नवीन डिव्हाइस आपल्याकडे करतं. चला गाईस, मग आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. छोटासा ब्लॉग होता. लवकरात लवकर काम करतो. जेवणाच्या अगोदर, काम करायच्या अगोदर सगळ्यात पहिले तर जेवण करून घेतो मी. जेवण झाल्यानंतर असं कामाला लागतो ना गाईस. आता मला आय डोंट नो, मला माहिती नाही की माझं काम कधी होणार. सो लवकरात लवकर काम आवरतो. आपण मग भेटू मित्रांनो. कुठं? ब्लॉग मध्ये मित्रांनो. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या मित्रांनो. मला गॅप नाही पडायची होती, सो त्यामुळे मी ब्लॉग बनवलाय. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. गुड नाईट अँड बाय बाय.